नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या मके जर पाहिले तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या कंप्लेंट आहे की मके पिवळे पडत आहेत, लाल होत आहेत. याचं मुख्य कारण आज आपण बघणार आहोत की मके लाल का पडत आहेत किंवा पिवळसर का दिसत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हे मका पिवळं होण्याचं कारण किंवा लाल पडण्याचं कारण, सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पोषक वातावरण, जे आज मक्याला मिळत नाही आहे. आज जर पाहिला तर पावसाळा ऑलरेडी हा आपला 22-23 जूनला मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला होता आणि त्या काळामध्ये शेतकऱ्यांनी घाईघाईत पेरण्या केल्या की पावसाळा चांगला होईल. पण 4-5 दिवस, आठवडाभर मान्सून व्यवस्थित चालला आणि त्या मान्सूनमध्ये शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या आणि आशेवर होते की हा सुरळीत आपला मान्सून राहील. पण त्या मान्सूननं गेल्या 15 दिवसापासून, म्हणजे आजची तारीख जर पाहिली तुम्ही, आजची तारीख तुमची 16-17 आणि हा 22 तारखेचा मान्सून, म्हणजे जवळजवळ 15-16-17 दिवसाचा गॅप पडलेला आहे. आणि बखाडी बोलतात त्याला, की अक्षरशः पावसाचा थेंब नाही. अजून या शेताला लागवड करून अजून पावसाचा थेंब नाही, वरचा मान्सूनचा थेंब नाही, म्हणून हा मकासुद्धा पिवळा पडलेला. काही ठिकाणी शेत चांगलं आहे म्हणून चांगला दिसतोय मका, पण मुख्य कारण म्हणजे काय की पोषक वातावरण. ज्यावेळेस पोषक वातावरण असतं, मका काय कुठलंही पीक चांगलं तरतरीत राहतं, तजेलदार राहतं, काळोखी राहते. हा फक्त संपूर्णतः परिणाम आपला वातावरणाचा आहे. जे पोषक वातावरण मक्याला पाहिजे होतं ते वातावरण नाही आहे. विविध लोक सांगतायत, विविध जण सांगतायत की मक्याला ही फवारणी करा, मक्याला हे सोडा, मक्याला ते सोडा, काही उपयोग होणार नाही. मित्रांनो, ज्यावेळेस आपलं वरचं वातावरण क्लिअर होईल, पोषक होईल, त्यावेळेस आपला मका ग्रीप घेईल आणि चांगली ग्रीप घेतली तर काळोखी मेंटेन राहील, हिरवेपणा येईल, हा पिवळसरपणा निघून जाईल. हा सर्वात परिणाम म्हणजे हा सगळा वातावरणाचा आहे. जे पोषक वातावरण मक्याला पाहिजे ते मिळत नाही. ज्यावेळेस पाऊस सुरळीत चालू होईल, वातावरण पोषक तयार झालं तर पीकसुद्धा चांगल्या प्रकारे ग्रीप घेतं आणि ग्रीप झाल्यानंतर त्याच्यामध्ये काळोखी असेल, जे काही वाढ असेल, काळोखी असेल, शाकीय वाढ असेल, कुठल्याही पिकामध्ये चांगल्या प्रकारे होत असते. घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे किंवा ही फवारणी करू का ती फवारणी करू, हे सोडू का ते सोडू, काहीच करायची गरज नाही. हे सगळं निसर्गाच्या सानिध्यावर सोडून द्यायचं. ज्यावेळेस पावसाळा चांगला होईल, पाऊस येईल, त्यावेळेस पोषक वातावरण तयार राहिलं तर आपलं पीक कुठलंही असो, मका असो, कापूस असो किंवा इतर प्रकारचे जे काही खरीपाचे पिकं असो, कुठलंही असो, ते ग्रीप घेताना आपल्याला दिसेल, काळोखी त्याच्यामध्ये दिसेल आणि आपलं पीक पूर्ववत ज्या अवस्थेत होतं त्या अवस्थेत परत आपल्याला दिसेल. म्हणून काळजी करण्याचं काही कारण नाही. फक्त सांगायचं तात्पर्य एवढं होतं की पोषक वातावरण आपल्या पिकांना किंवा कुठल्याच पिकांना नाही आहे, म्हणून थोडं दगा किंवा फटका पिकांना बसलेला आहे. आणि ज्यावेळेस पाऊस सुरळीत झाला त्यावेळेस आपल्या जे काही रोजच्या प्रॅक्टिसेस असतात, तुमचं सोड साळ असेल, फवारणी असेल, खुरपणी असेल, निंदणी असेल, आता तर वाही देणे असेल, डरवणे असेल, खुरपणीचे कार्य असेल, सगळे झालेले. फक्त राहिले जे काही खत व्यवस्थापन असेल, फवारणीचं व्यवस्थापन असेल, ते राहिलेलं आहे. आणि प्रत्येक शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहे. आणि एकदाचा पाऊस चांगला सुरू झाला तर आपल्याला आपलं पीक चांगल्या जोमाने वाढेल, काळोखी मेंटेन राहील आणि पीक जर चांगलं राहिलं तर अर्थातच याचा उत्पन्नावर चांगला परिणाम होईल. मित्रांनो, सांगायचं एवढंच होतं की हे सगळं वातावरणामुळे झालेलं आहे. पोषक वातावरण न मिळाल्यामुळं आपलं पीक आज थोडंसं फटका खात आहे. घाबरून जाण्याची गरज नाही. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.